हाय, मी नेहा. आम्ही घरातले सगळेजण निघालो होतो नाशिकला देवदर्शनासाठी. प्रवास वगैरे करून भूक लागली होती म्हणून आम्ही थांबलो चतुर्थी प्युअर व्हेज हॉटेलला, जिथे जेवण एक नंबर मिळतं आणि खूपच छान असतं. मग धोनीची फॅन असल्यामुळे असं शूट वगैरे करत बसले. नंतर आम्ही आमचा प्रवास सुरू केला. आम्हाला नाशिकला पोचायला रात्र झाली होती. तिथे पोहोचल्यानंतर असं खालून मस्तपैकी मंदिराचा व्ह्यू एन्जॉय केला. कारण रात्रीचं मंदिराची लाईटिंग एक नंबर दिसते. मग नंतर आम्ही शोधत होतो लॉज आणि ते शोधता शोधता आम्ही अडकलो ट्रॅफिकमध्ये आणि तिथून बाहेर पडायला आम्हाला लागले 15 मिनिट. मग सकाळी कडाक्याच्या थंडीत उठून आम्ही चाललो होतो दर्शनाला. आम्ही पायऱ्याने जात होतो, रोपवेने नाही, कारण पायऱ्याने जास्त मजा येते. मग आम्ही असं गाभाऱ्यात पोचल्यावर देवीचं छानपैकी दर्शन घेतलं, आरती अटेंड केली आणि वरून असा मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय केला. नंतर आम्ही गडाच्या मागं असलेल्या डोंगरवर गेलो, जिथे खूप भारी वाटत होतं. तिथे हे फळ खाल्लं आणि एका माकडाला बघितलं, ज्याला खूप तहान लागली होती आणि ते पाणी पिण्यासाठी खूप एफर्ट्स घेत होतं. मग नंतर आम्ही गेलो गुजरातच्या सापुताराला. तिथे गेल्यावर आम्ही सगळ्यात आधी बसलो रोपवेमध्ये. तिथून खूप भारी व्ह्यू दिसत होता खालचा आणि खूप मज्जा येत होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो टेबल लॅम्पच्या पॉईंटला, जिथे पण खूपच भारी मज्जा आली. हे सगळं करून आम्ही खूप खुश झालो आणि मन तर खूपच भरलं होतं. सो आम्ही परत येण्याचा आमचा सांगलीला येण्याचा प्रवास सुरू केला आणि आम्हाला यायला पहाट झाली. थँक्यू.